बुधवारी 13 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकला येत आहेत। जिल्हा परिषदेची एक भव्य दिव्य इमारत ती बांधून तयार आहे, तिचं उद्घाटन करायचं आहे। रामकाल पथ आहे, वस्त्रांतर गृह आहे आणि अनेक गोष्टी आहेत। म्हणजे रस्त्यांचे सुद्धा आता कामांना वर्क ऑर्डर मिळालेली आहे। जवळपास 1000 कोटी रुपयांच्या 2200 कोटी रुपयाचे कामं त्यांनाही वर्क ऑर्डर मिळालेली आहे आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक मोठ्या कामांना मोठा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन काही ठिकाणी उद्घाटन माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते या ठिकाणी होणार आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री 13 तारखेला 11 वाजता सकाळी या ठिकाणी येतील। हो, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि साधारणतः किती लोक या ठिकाणी असणार आहेत? तर या निमित्ताने एक मोठी जाहीर सभा माननीय मुख्यमंत्री मोदयांची होईल आणि त्या ठिकाणी आज आकडा सांगता येत नाही, पण आम्ही सगळ्या आज बैठक झालेली विस्तृतपणे आणि आमचा आकडा 15-20 हजारापर्यंत नाशिक शहरातून कार्यकर्ते नागरिक या सभेला येतील। तसा आकडा आमचा 25,000 आहे, पण आम्ही कमीच सांगतोय। पण मला वाटतं की मोठ्या संख्येमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांना ऐकण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिक सगळे बंधू भगिनी महिला या ठिकाणी कार्यक्रमाला येतील। निवडणुकीचा माहोल आहे, मला वाटतं पक्षप्रवेश आता काही फार शिल्लक राहिला दिसत नाही। सगळ्यांचे पक्षप्रवेश झालेले आहेत, तरी काही राहिलेले असतील त्यांचे पक्षप्रवेश या ठिकाणी आम्ही करू। तर मी आधी करेल त्या कार्यक्रमात होणार नाही, पण मला वाटतं दररोज आजही सकाळपासून अनेक गणांचे पदाधिकारी आहेत, इतर पक्ष विरोधी पक्षाचे त्यांचे पक्षप्रवेश या ठिकाणी झालेले आहेत। काही असतील तर त्या दिवशी आम्ही करू। हो, नाशिकमध्ये एक मोठी सभा अशी जी आहे ती मुख्यमंत्र्यांची होणार आहे आणि नाही, मला वाटतं नारळ फोडत असेल तर आम्ही त्या क्षेत्रामध्ये जाऊन फोडू। आता नगरपालिकेची निवडणूक आहेत, इथे महापालिकेचं क्षेत्र आहे, त्यामुळे इथे त्या निवडणुकीचा काही संबंध नाही किंवा इथून त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही असं मला वाटतंय आणि म्हणून सगळ्या आचारसंहितेच्या नियमामध्ये बसवून नियमाप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे।